आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडे बघताना गढूळपणानं बघायचं आणि आपल्याकडे बघायचं असलं घेऊन बघायचं, हे महंताला शोभत नाही. शेवटी ते महंत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही. पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी 100% बदलले पाहिजे. कारण ते लोकाला बदलायचं सांगते. आता लोकांनी त्यांना बदलाव म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ती गंगाच उलटी व्हायला लागली. आता त्यांना मनानेच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो. कारण महंताला इतक्या खालच्या थराला जाऊन वास घ्यायची काही गरज नाही. पण आता असतं काही काही खोड असती वास घ्यायची, आता त्याला काय करू शकत नाही कोणी. कोणी कसा कसा वासाची घ्यायची सवय स्वच्छ वासाची काहीला सवय नसती, काहीला यागळा यागळा घुरट वास घ्यायची सवय असते. आता त्याला काय करू शकतो आपण. शेवटी त्या म्हणत आहेत बाबा, महंताला आपल्यासारख्याने बोलू नये, त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे. रात्रभर चर्चा करून रात्रभर माहिती देऊन जर ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची, ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे. ही असले भक्त पाळले त्यांनी, क्रूर हत्या करणारे भक्त आहेत यांच्याजवळ. काय आहे? आणि जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी आणि ढकलायचं दुसऱ्यावर. गोरगरिबाच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो, आम्हाला जातीवादाच्या त्या बेंदडी ढकली देत. आणि खरेच सडलेली विचार यांच्याच जवळ आहे.